400 वर्षापूर्वी जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज हा पेपर मी मराठीमध्ये लिहायला इथे उपस्थितच नसतो. निबंध स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्याच्यामध्ये विषय काय होता? आपल्या सगळ्यांचेच लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज हा विषय प्रत्येकाला आला होता. मग आता काय, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहायचं म्हणल्यावर प्रत्येक मुलगा उत्सुक होता. माझ्या राजांसाठी मी खूप काही लिहिन बरं का, माझे राजे कुठे जन्मास आले सगळं काही लिहिन. मग प्रत्येक मुलगा त्यासाठी प्रयत्न करत होता. सगळी मुलं लिहायला लागली. पण त्यामध्ये ना एक मुलगा असा होता, तो काहीच लिहित नव्हता. त्याने एक ओळ लिहिली, बस तेवढंच थांबून तो थांबून गेला. बाकी सगळी मुलं अगदी माझ्या राजांबद्दल मी हे लिहिन मग सगळं लिहून पान भरत होता. जो मुलगा होता तो मात्र तसाच बसला. आणि मग शिक्षक अगदी फेरा घेत आले आणि म्हणाले, बाबा तू असं का बसलास रे, काहीतरी लिहि आपल्या राजांबद्दल. राजांचा जन्म कुठे झाला, अगदी राजांचे आई वडील काय, याचं नाव तरी लिहिलंस. आता काही नसेल जमत तर. पण तो मुलगा म्हणाला, मला काहीही नाही लिहायचंय, मी लिहिलंय, मला जे माहिती तेवढं मी लिहिलंय. आणि मग असं म्हणाल्यानंतर अगदी संपूर्ण स्पर्धा संपूर्ण जाते. निबंध लेखनाची स्पर्धा संपूर्ण गेल्यानंतर सगळ्यांचे पेपर गोळा करून घेतले जातात. आणि मग त्यानंतर जेव्हा हे शिक्षक त्या मुलाचा पेपर तपासतात तेव्हा त्यांनी काय लिहिलं माहिती का? ऐकायचं सगळ्यांना. काय लिहिलं? 400 वर्षापूर्वी जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज हा पेपर मी मराठीमध्ये लिहायला इथे उपस्थितच नसतो.